हाँ बेटा, कल हमने देखा था किस तरीके के अगर आपको डिफरेंट सेंटेंसेस दिए हैं तो दिए गए सेंटेंस को स्टेटमेंट कब कहा जाएगा। फिर उसके बाद हमने देखा कि दो स्टेटमेंट को अगर लॉजिकल कनेक्टिव से ज्वाइन किया जाता है तो जो कंपाउंड स्टेटमेंट बनता है उसका ट्रूथ वैल्यू कैसे निकाला जाता है। ठीक है, तो उसके लिए हमने ट्रूथ टेबल ड्रॉ किए थे, 4 तरीके के कंपाउंड स्टेटमेंट हमने देखे और हम लोग एक्सरसाइज सॉल्व कर रहे थे। तो चलिए क्वेश्चन नंबर 2 पहले एक्सरसाइज का सॉल्व करते हैं अभी। हार्ड फर्स्ट एक्सरसाइज के अंदर ये पटकन बसूंगे। अरे फर्स्ट एक्सरसाइज के अंदर क्वेश्चन नंबर 2 है। क्वेश्चन कुछ इस तरीके से है, राइट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट। ये बोलना करें आवरा तुमचा पसर लवकर। राइट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट सिंबॉलिकली। आपको क्या करना है, कंपाउंड स्टेटमेंट दिया है उसको आपको सिंबॉलिकली लिखना है। ठीक है, स्टेप बाय स्टेप जा रहे हैं। कंपाउंड स्टेटमेंट देंगे उसको सिंबॉलिकली लिखना है। ये बहुत इंपॉर्टेंट है कि किसी भी कंपाउंड स्टेटमेंट को आप सिंबॉलिकली कैसे लिखते हो। ठीक है, क्योंकि उसके अंदर लॉजिकल करेक्टिव्स यूज किए जाते हैं। तो उन कंपाउंड स्टेटमेंट को आपको एक बार सिंबॉलिकली लिखना आ गया तो आगे की प्रोसेस आपके लिए आसान हो जाएगी। तो पहला देखिए सेंटेंस है, मैं एक क्वेश्चन ढंग से करा के बताता हूँ, बाकी पढ़ के हम लोग लिखेंगे। तो पहला जो दिया है उसके अंदर क्या दिया है, नागपुर इज इन महाराष्ट्र एंड चेन्नई इज इन तमिलनाडु। ठीक है, अब ये एक कंपाउंड स्टेटमेंट है जिसको आपको सिंबॉलिक फॉर्म में लिखना है। सिंबॉलिक फॉर्म में लिखना है मतलब स्टेटमेंट्स के लिए हम लोग सिंबल्स का इस्तेमाल करने वाले हैं। और किस तरीके के सिंबल्स हम यूज करते हैं, स्मॉल लेटर्स। ठीक है, अंग्रेजी भाषा में जो लेटर्स है उसमें से स्मॉल लेटर्स हम लोग लेते हैं। ज्यादातर PQRS का ही इस्तेमाल किया जाता है। ठीक है, हाँ, तो इसके अंदर दो स्टेटमेंट दिखाई दे रहे हैं जो किस कनेक्टिव से जोड़े गए हैं, एंड कनेक्टिव से जोड़े गए। तो अगर मुझे इसको सिंबॉलिक फॉर्म में लिखना है तो मैं सबसे पहले कहूंगा लेट, क्योंकि ये हमारा सपोजिशन है। समझते हैं, लेट स्मॉल p डिनोट्स, हे डिझाइन आहे का हो, पण हे डिझाइन काय सांगते, डिनोट्स। लेट p डिनोट्स नागपुर इज इन महाराष्ट्र and q denotes Chennai is in तमिलनाडु। ठीक है, हो गए दो स्टेटमेंट से, दोनों को हमने सिंबलाइज कर दिया, इनको डिनोट कर दिया P and Q से। अब लॉजिकल कनेक्टिव क्या है, एंड है। तो एंड के लिए हमें पता है नोटेशन क्या है, तो क्या लिखेंगे, देयरफॉर सिंबॉलिक फॉर्म for given compound statement is P and Q। खत्म, झालं, 1 मार्क। एवढं लिहायचं, 1 मार्क घ्यायचा बोर्डात। कळते, 6 मार्काला टॉपिक आहे लॉजिक, 40 मार्काला पेपर 1 असतं, 40 मार्काला पेपर 2 असतो, 80 मार्काचा पेपर असतो, विथ ऑप्शन 112 मार्काचा असतो। सगळे टॉपिक नाही केले, 75% टॉपिक केले तरी सुद्धा 80 पैकी 80 मार्क भेटू शकतात, पण ते जबरदस्त पाहिजे जर तुम्हाला ऑप्शन टाळायचे असेल। पण आपण असं करणार नाही, कारण आपण सगळ्यांना 100% लिहायचे, बरोबर नाही। त्याच्यामुळे बोर्डामध्ये लिहिलेलं फक्त लिहायचं, विस्तृत लिहायचं। बोर्डामध्ये काय असतं, फक्त जे काही आहे त्याला कारणे देत लिहायचं हे। ठीक है, हाँ, तो चलिए आगे बढ़ते हैं। क्वेश्चन नंबर 2, अब ये समझ में आ गया आपको लिखने का तरीका। हाँ, अब दूसरा सेंटेंस, अब आप ही लोग मुझे बताना है आप लोग। हाँ, ट्राइंगल इज इक्विलैटरल और आइसोसेलेस। अब देखो इसके अंदर और बोल के सिर्फ आइसोसेलेस लिखा है, तो बेसिकली इसमें दो स्टेटमेंट कैसे है, ट्राइंगल इज इक्विलैटरल और ट्राइंगल इज आइसोसेलेस। तो जब आप लिखेंगे तो लेट P डिनोट्स ट्राइंगल इज इक्विलैटरल एंड Q डिनोट्स ट्राइंगल इज आइसोसेलेस। क्या बोलते हैं आप इसको, सेलेस ही बोलते हैं ना।
आयसो स्केलर्स बोलते हैं सगळे. हाँ, तो क्या है लॉजिकल कनेक्टिव? और तो सिंबॉलिक फॉर्म क्या हो गया? देखो सिंबॉलिक फॉर्म इज P और Q. खत्म. 3. The angle is right angle if and only if it is of measure 90 degree. Let P denotes angle is of angle is a right angle. Angle is a right angle and Q denotes if and only if काढायचं कारण लॉजिकल कनेक्टिव्ह. Q काय डिनोट करते? It is of measure 90 degree. तुम्ही it is of measure 90 degree लिहू शकता किंवा angle is of measure 90 degree. ठीक आहे. तर जे तुम्हाला व्यवस्थित वाटून दिले आहे angle is of measure 90 degree and therefore symbolic form काय होईल? P if and only if. Two arrow heads. If and only if साठी हे आहे की नाही लॉजिकल कनेक्टिव्ह काय if and only if. मग if and only if आणि हे Q. कळते symbolic form? चला पुढे क्वेश्चन नंबर 4. Angle is neither acute nor obtuse. हे लिहितो मी स्टेप कंपाउंड सेंटर. Angle is neither acute nor obtuse. हाँ. आता तुम्हाला मी थोडंसं निगेशन बद्दल सांगतो. बेसिकली आपण 4 लॉजिकल कनेक्टिव्ह बघितले त्याच्यामध्ये निगेशन बद्दल बोललो होतो का? निगेशन हे एक ऑपरेटर सारखं असतं जे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट बनवण्यासाठी वापरलं जातं. जसं समजा आपण हे एक स्टेटमेंट घेतलं की नागपूर इज इन महाराष्ट्र. हे एक स्टेटमेंट आहे. याला मी P ने डिनोट केले तर ह्याचं निगेशन तुम्ही कशाने डिनोट करणार? निगेशन ऑफ P. हे असं दिसतंय का? हे कळतंय तुम्हाला? हे निगेशन साठी नकारार्थी म्हणजे असं यस असतं त्याला इकडं असं कसं तरी मारायचं आणि त्याला खाली पाडायचं. यस लावलंय पडले की असं कळतंय काय? मग हे काय झालं रे? निगेशन. मग एखादं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन म्हणजे काय? बस त्याच्या सुरुवातीला हे लावायचं आणि ते स्टेटमेंटचं हे सिम्बॉलिकच झालं. मग त्याचा अर्थ काय होतो? दिलेल्या स्टेटमेंटला निगेटिव्ह बनवणार. मग ते निगेटिव्ह कसं बनवणार? तुम्ही ना असं कुठं पण नका लगेच इसको खो जाना कहते अपनी दुनिया में कहीं तो चला जाना. आता खूप मुलं खूप भरकटून येतात कुठून तरी बाहेरून पडून येतात. आता पण काही जण नुसतं माझ्याकडे बघायला तू कुठं दुसरीकडे बघ का या या इकडे या आले का? काही जण वाटत असं काय चालू बऱ्याच दिवस होता असं. तुमच्या क्लासमध्ये तर झोपणाऱ्यांचा बी अनुभव आहे मला. लक्ष देत जा. असं लगेच इकडे खिडक्या उघडा ना तुम्ही. तुम्हाला गरमी होत का? अरे हवा येते जाती राहिले पाहिजे. ऑक्सिजन गेला पाहिजे मेंदूपर्यंत. चला उघडा पूर्ण उघडा. कंजूस ना करू. त्या जण पूर्ण लगेच पडता चाला. एसीबीसी नाही आर्टिफिशियल पाना नाही. गावरून राहायचं माणसाने एकदम मजबूत आहे की नाही? कुठं तरी आपण निगेशन दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन डिनोट कसं करणार? या भाऊंना इथं लिहायचं. पुढं हे झालं सिम्बॉल निगेशन ऑफ P. याला वाचणार कसं? निगेशन ऑफ P. आता निगेशन बनवणार कसं? नागपूर इज इन महाराष्ट्र. याला निगेशन बनवण्याच्या 2 पद्धती. एक जे इंग्रजांनी पैदा केलेली म्हणजे जी बनवलेली आहे आणि दुसरी म्हणजे असं समजा लॉजिकली. पहिली काय आहे? ऑक्झिलरी वर्बला नॉट लावायचं. निगेटिव्ह स्टेटमेंट असंच बनतं ना. ऑक्झिलरी वर्बला नॉट लावायचं. जसं नॉट असेल तर काढून टाकायचं. नॉट नसेल तर नॉट लावायचं. म्हणजे महाराष्ट्र इज इन महाराष्ट्र नागपूर इज इन महाराष्ट्र त्याचं निगेशन करणार नागपूर इज नॉट इन महाराष्ट्र. तर मग हे हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. पण याला जर तुम्हाला व्हर्बल फॉर्म याला व्हर्बल फॉर्म मध्ये म्हणतात. शब्दात लिहिलेलं असतं त्याला व्हर्बल फॉर्म म्हणतात. व्हर्बल फॉर्म मध्ये जर निगेशन लिहायचं असेल तर काय लिहिणार? नागपूर इज नॉट इन महाराष्ट्र. बरं समजा स्टेटमेंटच असं दिलं असतं किंवा नागपूर इज नॉट इन महाराष्ट्र आणि त्याचं निगेशन करायचं असतं तर नॉट काढून टाकलं असतं. मग निगेशनचं निगेशन काय असतं? स्टेटमेंट इटसेल्फ असतं. तुम्ही सेट शिकलेला असतं तर सेट थिअरीमध्ये सेटमध्ये काय असतं? कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट सेट इटसेल्फ असतो माहिती का? तसंच निगेशन ऑफ निगेशन काय असतं? स्टेटमेंट इटसेल्फ असतं. म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशनचं निगेशन घेतलं तर तुम्हाला परत ते स्टेटमेंट व्हायचं. म्हणजे नागपूर इज इन महाराष्ट्र त्याचं निगेशन नागपूर इज नॉट इन महाराष्ट्र आणि त्याचं परत निगेशन नागपूर इज इन महाराष्ट्र. म्हणजे परत ते स्टेटमेंट भेटलं. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. निगेशन ऑफ निगेशन ही स्टेटमेंट इटसेल्फ. आणि कुठल्याही स्टेटमेंटचं निगेशन करायचं म्हणजे काय करायचं? ऑक्झिलरी वर्बच्या पुढं नॉट लिहायचं. जर
तुमचं दिलेलं स्टेटमेंट होकारार्थी असेल म्हणजे काय त्याला अफर्मेटिव्ह असेल तर त्याला नकारार्थी म्हणजे काय निगेटिव्ह करण्यात येईल. लक्षात येते का? आणखी सगळ्यात सोपी पद्धत सांगू का? म्हणजे रामबाण उपाय ज्याला म्हणतो आपण, हळदी सारखं कशावर बी लागू व्हा. काय काही नाही, जे स्टेटमेंट दिलं असेल ना त्याच्या सुरुवातीला फक्त एवढं लिहायचं, इट इज नॉट ट्रू दॅट, खतम. काय तुम्हाला याचं निगेशन करायचं आहे ना, त्याला काही डोकं नाही लावायचं बुवा, समजा त्याला काही डोकं नाही लावायचं आणि त्याला काय करायचं, स्टेटमेंटचं निगेशन करायचं. ते काय लिहिणार, इट इज नॉट ट्रू दॅट नागपूर इज इन महाराष्ट्र. झालं की नाही निगेशन? कळतंय का? आणखी एक सांग का? अरे भाई माझ्या मनात नाही सांगत, मी तसं दिलेले पुस्तकात. याला तुम्ही काय लिहू शकता, इट इज फॉल्स दॅट नागपूर इज नॉट. म्हणजे आहे ते स्टेटमेंट असेल तसं ठेवायचं. याचं निगेशन करायचं आहे ना, याच्या सुरुवातीला काय लिहिणार, इट इज नॉट ट्रू दॅट, दिलेलं स्टेटमेंट असेल तसं. इट इज फॉल्स दॅट, दिलेलं स्टेटमेंट असेल तसं. झालं निगेशन. समजा असं दिलं, नागपूर इज नॉट इन महाराष्ट्र आणि त्याचं निगेशन करायचं, तरी बी लिहायचं, इट इज नॉट ट्रू दॅट नागपूर इज नॉट इन महाराष्ट्र. झालं त्याचं पॉझिटिव्ह निगेशन. कळलं का? मग हे काय आहेत, निवळ बिंडोकपणाचे उपाय, कळतंय का? आणि हे काय आहे, थोडं जवळ इथं आखीचा वापर करावा लागतो. म्हणजे ऑक्झिलरी वर्ब दिलं नसेल तर जे तुमचं वर्ब असतं त्याच्यातून डू किंवा डज किंवा डिड बाहेर काढा मग त्याला नॉट लिहावा, असं करतात ना ग्रामरमध्ये, तेवाले हरकती करावं लागतं. पण ठीक आहे, आपल्याला इथं काय समजायचं, फक्त दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. मग आता जे आपण हे बघितलंय ह्याच्या पद्धतीने जर याला लिहायचं झालं तर हे कसं करता येईल? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं लक्षात घ्या की जे नायदर नॉर असतं ना, नायदर नॉर इज नथिंग बट अँड. अँडच्या जागेवर नायदर नॉरचा वापर केला जातो. नायदर नॉर हे कुणासाठी वापरलं जातं, अँड हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह काम करतं तेच नायदर नॉर करतं. कारण त्याच्यामध्ये काय, हेही नाही आणि तेही नाही वाली गोष्टी आहे. कळतंय का? हा, मग नायदर नॉर कुणाच्या रिसेम्बलन्स मध्ये, अँडच्या रिसेम्बलन्स मध्ये. मग आता इथं तुम्हाला दोन स्टेटमेंट कोणते दिसतात रे, अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्ट्यूज. मग एक तर तुम्ही याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिताना कसं लिहिणार बघा, मी स्टेटमेंट काय अज्युम करतोय, त्याला नोटेशन काय देतोय, त्याच्यावर माझं सिम्बॉलिक फॉर्म डिपेंड करतो. अशा पद्धतीमध्ये जसं मी जर म्हटलं की लेट पी डिनोट्स अँगल इज एक्यूट आणि क्यू डिनोट्स अँगल इज ऑब्ट्यूज. हे दोन स्टेटमेंट आहेत की नाही याच्यामध्ये? पण आता ते काय म्हणताय की अँगल अॅक्यूटही नाहीये आणि ऑब्ट्यूजही नाही, म्हणजे यांचं निगेशन घेतलेलं आहे त्यांनी. आणि नायदर नॉर म्हणजे काय, त्याला अँड न जोडलेले. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येऊ शकतं आपल्याला, की तुम्ही स्टेटमेंटलाच घेताना निगेशन मध्ये घ्या. कसं की लेट पी डिनोट्स, पी काय डिनोट करतोय, अँगल इज नॉट अक्यूट आणि क्यू डिनोट्स अँगल इज नॉट ऑब्ट्यूज. आता मी नकारार्थीचे स्टेटमेंट आहे तुमचं, जे नेगेटिव्ह स्टेटमेंट आहे त्यालाच मी डायरेक्ट पी म्हटलेले. मग आता इथे निगेशन द्यायची गरज आहे का? अँगल इज नॉट अॅक्यूट अँड इट इज नॉट ऑब्ट्यूज. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, पी अँड क्यू. आता हे दोन्ही पाहायला गेलं तर बरोबर वेगळे दिसतात, पण अर्थ याचा एकच आहे. कुठे डिफरन्स होतोय की मैंने किस तरीके के स्टेटमेंट को क्या सिंबलाइज किया है. कळतंय का? इथं मी अफर्मेटिव्ह स्टेटमेंटला पी आणि क्यू न म्हटलं होतं, त्याच्यामुळे अर्थाच्या दृष्टिकोनातून मला निगेशन करून त्याला अँड न जोडावं लागेल. आणि मी आहे तसंच घेतलं तर फक्त अँड न जोडायचं काम आहे. आ रही बात समझ में? ठीक है. हाँ, तो आगे बढ़ते हैं. चला पुढचं. If triangle ABC is right angled at B, then measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degrees. हाँ, चला पाचव्यामध्ये let P denotes triangle ABC is right angled आणि Q denotes measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degrees. हे दोन स्टेटमेंट आहेत. आता कशाला जोडले त्यांना, इफ देन जोडलेले आहे. म्हणजेच मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू. येते लक्षात? तो ये हो गया इसका सिम्बॉलिक फॉर्म. एक बात ध्यान में,
हा मोबाईल मध्ये पुस्तकच आहे ना तर भैया हा 6 Hima Das wins gold medal if and only if she runs fast. मग दोन स्टेटमेंट कोणते तरी लेट P denotes Hima Das wins gold medal. हा मुली बोलतायत मुली आवाज येतो माझ्यापर्यंत काय बोलतायत ते मला नाही ऐकू येते पण बोलतायत she runs fast. लॉजिकल कनेक्टिव क्या है if and only तो सिंबॉलिक फॉर्म क्या होगा P if and only सेवन हे झाल्यानंतर तुम्हाला लिहायला वेळ दिली हा तुमच्या वया तुम्ही काय करा तुम्ही काय करा x is not an irrational number but it is a square of an integer. आता हे जे बूट आलेले ना हे and साठीच वापरले जाते and boot neither nor हे सगळे सख्खे भाऊ म्हणजे भाऊ समजा जे आहे म्हणजे एकमेकाच्या जागेवर वापरू शकता तुम्ही एक दूसरे की जगह पर यूज किया जा सकता है एंड जो लॉजिकल कनेक्टिव है वही बट है और वही नाइदर नॉर है ठीक है हाँ तो एक ही है वो सब तो अब यहाँ पर क्या यूज किया उन्होंने बट यूज किया है तो लेट P डिनोट्स हा बेटा x इज नॉट आता बघा मी निगेशनला डायरेक्ट घेऊन टाकलेले हा x इज नॉट इरॅशनल नंबर आणि Q स्टेटमेंट काय असणार आहे इट इज ए स्क्वेअर ऑफ एन इंटीजर ठीक है तो देयरफॉर मग सिंबॉलिक फॉर्म काय होईल रे P अँड बट आलेले म्हणून Q आता हे जर समजा इथं तुम्ही x इज इरॅशनल नंबर म्हणले असते तर तुम्ही निगेशन P अँड Q असं सिंबॉलिक फॉर्म दिला असतं तर फरक कळाला तुम्हाला ते फरक कळतोय का हा काही जण नुसतं एडम बघायला का माझ्याकडे तर जमणार नाही कळतंय का ऐ हा असं लिहा झालं का हाँ लिखो चलो हाँ लिखो चला अब क्वेश्चन नंबर 3 की तरफ जाते हैं जिसका पहला सवाल हमने कल ही सॉल्व किया था अब हमें क्या करना है कंपाउंड स्टेटमेंट को सिंबॉलिक फॉर्म में तो लिखना है लेकिन उसके साथ में उसका ट्रूथ वैल्यू भी हमें लिखना है ठीक है तो अब हमने सिंबॉलिक फॉर्म में लिखना सीख लिया है अब हम लोग ट्रूथ वैल्यू की तरफ जाते हैं तो क्वेश्चन नंबर 3 का पहला हो चुका था अब अगला देखते हैं क्वेश्चन नंबर 2 3 का 2 64 इज परफेक्ट स्क्वेअर आता मी डायरेक्ट सिंबॉलिक फॉर्म लिहिणार आणि त्याचे ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार हा तुमच्याकडे क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन मी वाचतो 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर याला मी काय म्हणतोय P and 46 इज अ प्राइम नंबर and Q आता P ची ट्रूथ व्हॅल्यू सांगा मला 64 इज परफेक्ट स्क्वेअर आहे का आहे 8 चा स्क्वेअर येतो म्हणजे हे काय आहे ट्रू स्टेटमेंट आहे and 46 इज प्राइम नंबर फॉल्स तो T एंड F क्या होता है F होता है एंड के अंदर एक भी फॉल्स है तो पूरा स्टेटमेंट फॉल्स हो जाएगा एंड को ट्रू होने के लिए दोनों ट्रू होने की जरूरत है तो इसका ये जो कंपाउंड स्टेटमेंट था इसका ट्रूथ वैल्यू क्या आ गया फॉल्स इस पूरे कंपाउंड स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू आ गया फॉल्स आई बात समझ में ठीक है हाँ आगे बढ़ते हैं क्वेश्चन नंबर 3 की तरफ 5 इज प्राइम नंबर इसको मैंने P से डिनोट किया सबसे पहले तो सिंबॉलिक फॉर्म में लिखना पड़ेगा ना तो 5 इज प्राइम नंबर ये मेरा P बन गया एंड 7 डिवाइड्स 94 ये मेरा Q बन गया अब 5 इज प्राइम नंबर ये सच है क्या मतलब इसका ट्रू वैल्यू क्या आएगा ट्रू आएगा ये ट्रू बात है एंड 7 डिवाइड्स 94 ये फॉल्स है तो T एंड F क्या हो गया N F हो गया फोर्थ इट इज नॉट ट्रू दैट 5 minus 3 iota is a real number आप स्टेटमेंट देखिए मुझे बताइए मेरे लिए सिंपल स्टेटमेंट क्या बनेगा जो मेरा नोटेशन है मैं क्या लेता हूं इट इज नॉट ट्रू ये जो है इसको हम क्या करते हैं इंडिकेशन के लिए यूज किया जाता है फिर इसको साइड में रख दिया हमारा स्टेटमेंट क्या है 5 minus 3 iota मेरा P स्टेटमेंट क्या है 5 minus 3 iota is a real number
तो दिए गए स्टेटमेंट का सिंबॉलिक फॉर्म क्या हुआ, निगेशन ऑफ P हो गया। अब P का ट्रूथ वैल्यू मुझे बताइए, 5 - 3 आयोटा, क्या ये रियल नंबर है? नहीं। तो इस P का ट्रूथ वैल्यू है फॉल्स और उसका निगेशन होता है ट्रू। फॉल्स का निगेशन ट्रू, ट्रू का निगेशन फॉल्स। निगेशन मतलब आप क्या करते हो, उल्टा लेते हो ना। जो भी स्टेटमेंट दिया है, अगर किसी स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू ट्रू है तो उसका निगेशन क्या हो जाएगा, फॉल्स हो जाएगा। मेरे पास 5 - 3 आयोटा इज अ रियल नंबर, ये स्टेटमेंट है। मुझे बताइए इस स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू क्या है? 5 - 3 आयोटा रियल नंबर है क्या? नहीं, फॉल्स है। लेकिन हमें उसका क्या लेना है, निगेशन। तो क्या हो जाएगा वो, या फिर वर्बली भी देखिए, इट इज नॉट ट्रू बोल रहे हैं वो, इट इज नॉट ट्रू that 5 - 3 is a real number. Yes, this is a true statement. कहते हैं क्या? Question number, if 3 × 5 is equals to 8, मतलब P स्टेटमेंट किसको बोल रहा हूं मैं, 3 × 5 is equals to 8 को मैंने P बोला, और Q क्या है मेरा, 3 + 5 is equals to 8। अब पहले स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू क्या है बेटा, ये सबसे पहले तो सिंबॉलिक फॉर्म क्या होगा, इफ देन है तो P = Q होगा। तो क्या ये ट्रू है? अरे सांग ना, बोलत आहे तुम्ही, बोलले नाही तर जमणार, तुम्ही झोपतात बरं का मग बोलले नाही। क्लास मध्ये कसं असं बोलायला पाहिजे, मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्यांना विचारतो बोलायला पाहिजे, रिकाम नाही पण इथं असं। मग हे काय रे, फॉल्स इम्प्लाइज +5 8 आहे ना, नियम बघायला काय अच्छा हे पण फॉल्स। मग फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय होतं, ट्रू। कारण आपल्याला माहिती ट्रू इम्प्लाइज फॉल्स असतं, फक्त फॉल्स, बाकी सगळ्या केसेस मध्ये ट्रू असतं। हे लक्षात ठेवायचं, ठीक है। मग इथं काय होईल, ट्रू। तो ये जो कंपाउंड स्टेटमेंट है आपका, कौन सा, ये जो कंपाउंड स्टेटमेंट दिया हुआ है, इस कंपाउंड स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू क्या आ गया, ट्रू। ये तो लक्षात। चला पुढे, क्वेश्चन नंबर 6, मिल्क इज व्हाइट इफ एंड ओनली इफ स्काय इज ब्लू। बघा काही भी देते, हे असं काही भी देते माहिती आहे। ए मिल्क इज व्हाइट इफ एंड ओनली इफ म्हणजे डबल हेडेड एरो, इफ एंड ओनली इफ स्काय इज ब्लू म्हणजे हे झालं क्यू, पी इफ एंड ओनली इफ क्यू। मग आता पहिलं स्टेटमेंट मिल्क इज व्हाइट ट्रू आहे का रे, कुठं ब्लॅक कलर तर भेटते, आणि स्काय इज ब्लू हे खरं आहे का? म्हणजे कधी कधी ढग काळे पण होतात, पण असं बघा तिथे ढग आलेले असतात तर स्काय होतात, असं डोकं नाही लावायचं, ते सांगते कळते का? काही मुलं मोबाईल पाहत आहेत, त्यांनी सावध व्हावे। बरोबर झालं बरं का, आता सावध झालं। हा कळलं का, कोणाला म्हणतोय? हाँ टी इफ एंड ओनली इफ टी, इफ एंड ओनली इफ में क्या होता है, इफ एंड ओनली इफ में क्या होता है, अगर दोनों ट्रू तो ट्रू, दोनों फॉल्स तो भी ट्रू, बाकी बीच वाले केसेस में फॉल्स। तो यहाँ टी इफ एंड ओनली इफ टी है तो ट्रूथ वैल्यू क्या है, ये किसका ट्रूथ वैल्यू है, ये कंपाउंड स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू है, नहीं तो मेहनत भी सुन जाता है। पुढे चला 7, 24 इज कंपोजिट नंबर, मैं इसको P बोल रहा हूं, और मतलब ये वाला सिंबल। 17 इज प्राइम नंबर Q। क्या 24 कंपोजिट नंबर है, तो इसका ट्रूथ वैल्यू होगा ट्रू। और क्या 17 प्राइम नंबर है, ट्रू। तो ट्रू और ट्रू क्या होते हैं, क्वेश्चन नंबर 4। हे क्वेश्चन नंबर 4 खूप महत्त्वाचं बरं का, जेई मध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये मॅक्सिमम अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात। If the statements PQ are true statements, आता बघा इथे काय म्हणताय, P आणि Q ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय दिली त्यांनी, ट्रू डिफाइन केली त्यांनी, की P आणि Q हे जे स्टेटमेंट आहे यांची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची आहे, ट्रू। चला पुढे, एंड R S R फॉल्स स्टेटमेंट, R एंड S ये जो स्टेटमेंट है इनका ट्रूथ वैल्यू फॉल्स है। देन डिटरमाइन द ट्रूथ वैल्यूज ऑफ द फॉलोइंग, तो नीचे दिए गए स्टेटमेंट पैटर्न्स की ट्रूथ वैल्यू बताइए, ये पूछा गया है। सबसे पहले आ रहा है 4th में, ये गिवन है, 4th में क्या पहला आ रहा है, इसका ट्रूथ वैल्यू आपको बताना है, P और Q एंड R।
अब चलिए P क्या है? और ये क्या है? ट्रू एंड फॉल्स। सबसे पहले ब्रैकेट, सबसे पहले ब्रैकेट। T एंड F क्या होता है बेटा? फॉल्स। T और F क्या होता है? तो इस पूरे अब ये कंपाउंड स्टेटमेंट से आगे बढ़ गया, जिसको स्टेटमेंट पैटर्न कहा जाता है। अगर एक से ज्यादा लॉजिकल कनेक्टिव्स है, हमें आगे देखना है, एक से ज्यादा लॉजिकल कनेक्टिव्स है और दो से ज्यादा स्टेटमेंट्स है, तो उसको हम स्टेटमेंट पैटर्न कहते हैं। ठीक है? नंबर 2, P implies Q और R implies S. चला सांगा मला. P काय रे? True implies और false implies false. True implies true काय असते रे? True. और false implies false? True. True और true? ले ताण येईल का तुम्हाला याचा? सोपं आहे ना हे? हां. चला पुढे. क्वेश्चन नंबर 3. ए तुला खतरनाक आहे बरं, तुला बोलतो तू. Q and R और negation P and S. हाँ, this is logically equivalent to. ये तीन एक आहे क्या असं आहे काय रे? काय मज्जा आहे का? तर कोणी एक जास्त वडली इक्वल टू बा लॉजिकली इक्विव्हॅलेंट. हे जे कंपाऊंड स्टेटमेंट लिहितोय, दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू असं लिहिण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे? हां, सो दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. Q म्हणजे काय रे? ट्रू एंड R म्हणजे काय? फॉल्स. और निगेशन P काय आहे? ट्रू. डायरेक्ट फॉल्स लिहू शकतो, पण शायनिंग आणायची नाही. आता आपण बाळाचं धरलेले, आता शिकायलोच आपण आणि ते रांगायला पण लागलो. हो हां, शायनिंग नाही आणि कुठे बी. हां, यस काय आहे? फॉल्स. दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. ट्रू अँड फॉल्स काय होतं रे? एक बी फॉल्स अँड मध्ये तो फॉल्स. और निगेशन ऑफ T काय असतं? F अँड F. एक तर तुमच्यासाठी गोष्टी ट्रिव्हियल झालं, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली करू शकता. मग F अँड F काय आहे? फॉल्स. F और F काय आहे? कळतंय? चला पुढे. क्वेश्चन नंबर 4. P implies Q and negation R. घरी गेल्यानंतर मिसलेनियस मध्ये जे अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत ते लगेच सॉल्व्ह करून टाकायचे. टॉपिक सगळे एक्सरसाइज संपले तर मिसलेनियस एक्सरसाइज असतील. दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. P implies T and negation F. R फॉल्स है ना? त्याचं निगेशन. हाँ, तो T implies T क्या होता है? T and negation of F क्या होता है? T. तो P and T क्या होता है? Negation R if and only if P implies negation Q. हाँ, है logically equivalent to. R का है false. False negation true. T if and only if. ये का है P implies. चला पहले याला निपटून घ्या. T if and only if T implies F. T implies F क्या होता है? False होता है कि नहीं? चल लिया. झालं का? पाहिलं ना, 2 मिनिटं शांत नाही बसलो. ही आपली अवस्था आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही 50-60 जण बसलेले तिथं. 60 जण जर घंटाभर काहीच न बोलता बसले ना, ते वेगळेच व्हायब्रेशन्स तयार होते. माहिती तुम्हाला त्याची ताकद काय असते ते. त्याच्यामुळं मौन राहत जा. अरे तुम्हाला तर बोलायचीच गरज नाही रे. तुम्ही बोलता कशाला? तुमच्या ओळखी तरी होत्या घ्यायच्या पहिले. कुठून आलेल्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून. तुमच्यातले काही जण सोबत असतील, बस त्यांना तेवढंच बेनिफिट. म्हणजे आपले एकमेकाचे दुःख सांगायला, मला हा विषय नाही कळते, मला ते नाही कळते, मला एवढं शेअर करू शकता तुम्ही. पण मला सांगायचं, ज्यांच्या ओळखी नाहीत ना, त्यांनी लगेच बोलणं बंद करा. ओळखी पडली असतील ते विसरून जातात काही दिवसात. अरे तुम्ही बोलूच नका इथं आलेच नंतर. कशाला एनर्जी वाया घालवता? जेवढे मौन राहतात तेवढं कॉन्सन्ट्रेट करता येईल. तुम्हाला कोणी विचारत नाही रे. तुम्ही बघा 10 दिवस तुम्ही घरी बी शांत राहून बघा. घरच्याला बी घेतले नाही. म्हणजे असं नाही, तुम्ही शांत राहिले त्यांना वाटून बरं आहे बाबा. काय लय असं लय घरचं लय गाडा हाकायचं थांबणार आहे का? तर ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. प्रयासची पायरी चढल्यानंतर घरी जाईपर्यंत तुम्ही नाही बोलत, उद्याच्याला प्रयोग करून बघा काय तुमचं अडत आहे बाबा. कळतंय का?
हा तर पी ट्रू आहे तर काय होईल इथं फॉल्स अँड हे काय रे क्यू ट्रू काय होईल फॉल्स अँड हे काय रे फॉल्स चला ब्रॅकेट और क्यू काय आहे ट्रू अँड फॉल्स और पी काय आहे ट्रू अँड फॉल्स चला पुढे हे फॉल्स अँड हे पहिले थोडं फॉल्स अँड फॉल्स और टी एंड एफ फॉल्स और टी एंड एफ फॉल्स चला एफ एंड एफ फॉल्स और एफ और एफ तो एफ और एफ करत विचार वैस मी तोपर्यंत पुढचं लिहितो निगेशन पी निगेशन पी म्हणजे रे फॉल्स अँड ट्रू अँड याला ब्रॅकेट नाही केलं तरी चालतंय और हे काय आहे implies और एफ एंड टी और याच्यामध्ये टी implies टी implies टी और एफ और मध्ये एक बी ट्रू असेल तर ट्रू असतं ना एफ एंड टी एफ और टी implies टी और एफ तुम्हाला ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारतात ना जसं त्यांनी दिले ना पी अँड क्यू आर ट्रू स्टेटमेंट आर अँड एस आर फॉल्स स्टेटमेंट हे दिलेले देन फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस काय म्हणलं तुम्ही नाही स्टेटमेंट पॅटर्न दिस स्टेटमेंट पॅटर्न आणि ऑप्शन मध्ये दिलेलं असतं ट्रू फॉल्स वगैरे वगैरे काय झालं रे दिसत नाही काय ठीक आहे चल शेवटचा आहे ना हे भेटू का रे एट हां गप्पा ना negation P and R or S implies negation Q हे ना आधी बरं चला negation P F and or S म्हणजे false implies R false है ना false है ना हाँ है भैया हाँ P true and false हाँ negation F and F और F implies F if and only T and F चला आता पहिले ब्रॅकेट हा निगेशन ऑफ F और T if and only if F T का निगेशन F if and only if F लिया मग पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5 टाइम काय झालं 11:30 झाले शेवटचा प्रश्न राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग आता बघा सेपरेट प्रश्न विचारला निगेशन्स लिहिण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेले निगेशन्स कसं लिहितो आपण वर्बल एक्स राईट द निगेशन म्हणल्यानंतर वर्बल फॉर्म मध्ये दिलेले वर्बल फॉर्म मध्ये निगेशन लिहिला ठीक आहे चला सांगा तिरुपती इज इन आंध्र प्रदेश याचं निगेशन काय होईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश It is not true that Tirupati is in Andhra Pradesh. It is false that Tirupati is in Andhra Pradesh. तीनों में से कोई भी यूज करो 3 is not a root of the equation. quadratic equation दिया गया not हटा दो हो गया not हटा दो हो गया उसका negation. root 2 is rational number. root 2 is not rational. polygon ABCDE is a pentagon. polygon ABCD is not a pentagon. not a pentagon. 7 plus 3 is greater than 5. 7 plus 3 is not greater than 5. Is
नॉट ग्रेटर देन 5। ठीक है, रूट 2 इज रैशनल नंबर बोल सकते हैं, लेकिन बाकी भी बोल सकते हैं। नहीं, रूट 2 इज रैशनल नंबर जो दिया है उसका निगेशन रूट 2 इज इरेशनल नंबर ऐसा भी लिखा जाता है, वो मीनिंग के तौर पर होता है। जैसे इस वाले इसमें 7 + 3 इज ग्रेटर देन 5 दिया है, तो आप इसका निगेशन 7 + 3 इज लेस देन और इक्वल टू 5 भी लिख सकते हैं। लेकिन मेरा सजेशन ये रहेगा कि ऐसा मत करना, क्योंकि ये ज़्यादा सटीक है, क्योंकि हम मीनिंग के हिसाब से नहीं देख रहे। हमें सीधा क्या है, होता तो मीनिंग के हिसाब से ही है, लेकिन हमारा सीधा क्या है कि अफर्मेटिव है तो नेगेटिव बनाओ, नेगेटिव है तो अफर्मेटिव बनाओ। आप जो बोल रहे हो वो विदाउट चेंजिंग मीनिंग हो रहा है ना, उस तरीके से जैसा करते हैं, लेकिन लिख सकते हैं, ऐसी कोई दिक्कत नहीं। नहीं लिख सकते, क्योंकि फिर इमेजिनरी नंबर्स भी होते हैं, वो सब नहीं आएंगे। नहीं, हमें वो नहीं सोचना होता। रूट 2 इज रैशनल, तो रैशनल का एग्जैक्ट अपोजिट आप सोच रहे हो, इमेजिनरी नंबर में जाने की जरूरत नहीं है। रूट देखो, एक होता है रैशनल इरेशनल, दोनों को मिला के रियल बनता है। तो अगर रूट 2 इज रैशनल है तो उसका नेगेटिव हो गया रूट 2 इज इरेशनल, नॉट रैशनल लिखने के लिए बचा क्या, 6 इरेशनल बचा। तो आप कॉम्प्लेक्स नंबर के बारे में सोच रहे हो ना, उस सेट का इन्वॉल्वमेंट नहीं है इसके। अगर वैसे होता है तो फिर ठीक है, लेकिन नहीं होता है, इसीलिए तो मैंने कहा ना, अगर सारी चीजें लेनी है तो फिर नॉट ही लिखो। हाँ, झालं नाही तर आज जे काही सांगितलं ते समजून घ्या आणि त्याच्यावर अंमल करा. बघा तुमची, चला भेटू उद्या.